तुकाराम मुंढे तुम्ही यांची कुठेही बदली करा, ते तिथली सफाई करून टाकतील. तुकाराम मुंढे जिल्हाधिकारी झाले. आमदार आणि पासून ते खासदारांच्या जवळच्या लोकांच्या वाळू तस्करीपासून ते दारू विक्रीपर्यंत सगळं बंद केलं. तुकाराम मुंढे महापालिका आयुक्त झाले. शहरातल्या आमदारांनाही काय, पण ते नगरसेवकांनाही खटकायला लागले. तुकाराम मुंढे मंत्रालयात गेले. तिथे ते मंत्र्यांनाही नकोसे झाले. पण हे तुकाराम मुंढे लोकांना हवेहवेसे वाटायला लागले. कारण कुठेही बदली करा, ते मुळासहित साफसफाई सुरू करतात. असाच कारवाईचा धुमाकूळ तुकाराम मुंढे यांनी सध्या दिव्यांग कल्याण विभागात घातलाय, जिथे कित्येक बोगस दिव्यांग घरी पाठवले गेलेत आणि ज्यांनी कोणी खोटं प्रमाणपत्र बनवून नोकरी मिळवली आहे त्या प्रत्येकावर कारवाईची टांगती तलवार आहे. आपल्या विभागात किती दिव्यांग अधिकारी आहेत याची माहिती न देणाऱ्या विभागासाठी तुकाराम मुंढे यांनी आदेश काढला आणि सगळ्यांचेच अक्षरशः वांधे करून टाकलेत. राज्यात दिव्यांग व्यक्तींसाठी 4% आरक्षण असूनही प्रत्यक्षात केवळ 1.4% कर्मचारीच कामावर आहेत. त्यामुळे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांनी एका अशा सिस्टीमवर बोट ठेवलं आहे जिथे वर्षानुवर्ष खऱ्या दिव्यांग त्यांचे अधिकार दुसराच कोणीतरी लाटत होतं. तुकाराम मुंढे यांचा हा नवा पॅटर्न काय आहे त्याचीच स्टोरी मी या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी कुणाल पाटील आणि आपण बघताय नेमका मुद्दा काय. 2016 हजार दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा सांगतो की प्रत्येक विभागाला 4% आरक्षण देणं बंधनकारक आहे. पण जेव्हा मुंढे यांनी माहिती मागवली आणि 40 विभागांना पत्र लिहिलं तेव्हा उत्तर आलं फक्त 2 विभागांकडून. उरलेल्या 23 विभागांनी चक्क माहिती द्यायला टाळाटाळ केलेली पाहायला मिळते. मग हे विभाग माहिती लपवत आहेत की त्यांच्याकडे सांगण्यासारखं काही उरलंच नाही हा प्रश्न उपस्थित होतोय. माहिती न देणाऱ्या 38 विभागांवर आता कलम 188 नुसार मुख्य सचिवांच्या माध्यमातून कारवाईची टांगती तलवार आहे. मुंढे यांनी स्पष्ट केलंय की माहिती लपवणं हा आता गुन्हा मानला जाईल. समस्या फक्त माहिती लपवण्याची नाही तर बोगसगिरीची आहे. गेल्या 13 वर्षात तब्बल 900 संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली असून यातल्या 3 क्षेत्र 65 संस्था तर केवळ गेल्या वर्षभरात मुंढे यांनी बंद केल्या. संस्थांवर ही टाच येण्याचं कारण म्हणजे सरकारी नोकऱ्यांमधील तो 1.4% धक्कादायक आकडा. सुमारे 17.5 लाख सरकारी कर्मचारी आहेत. नियमानुसार यातल्या 4% म्हणजेच 70,000 कर्मचारी दिव्यांग असायला हवेत. पण वास्तवात हा आकडा फक्त 6,900च्या आसपास आहे, म्हणजे केवळ 1.4%. अनेक संस्थांमध्ये कागदोपत्री विद्यार्थी दाखवणं, दिव्यांगांना कायद्यानुसार सवलती न देणं प्रत्यक्षात विद्यार्थी नाहीत, पण कागदोपत्री संख्या दाखवून अनुदान लाटायचे, शिक्षकांचे पगार खायचे, पण प्रत्यक्षात त्यांना काहीच द्यायचे नाही. आणि धडधाकट व्यक्तींनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढून नोकऱ्या मिळवायच्या, हे सर्व सुरू होतं. रत्नागिरीत 3 आणि पश्चिम महाराष्ट्रात 13 शिक्षकांचा तडकाफडकी निलंबन. ही तर फक्त सुरुवात आहे. ही फाईल उघडली तर अनेक बोगस चेहरे समोर येणार आहेत. तुम्हाला वाटत असेल की ही बोगसगिरी फक्त जिल्हा पातळीवर किंवा शिक्षक भरतीपुरती मर्यादित आहे, पण नाही. हा भ्रष्टाचाराचा विळखा थेट देशाच्या सर्वोच्च खुर्चीपर्यंत म्हणजेच IAS पदापर्यंत कसा पोहोचलाय याचे जिवंत उदाहरण म्हणजे पूजा खेडकर प्रकरण. खरं तर हे प्रकरण तुकाराम मुंढे पदावर येण्याच्या आधीच समोर आलं होतं, पण या प्रकरणानं सगळी सिस्टीम जागी केली होती. पूजा खेडकरनं सवलत मिळवण्यासाठी 2 मोठे पत्ते खेळले. एक म्हणजे OBC नॉन क्रिमिलियर आणि दुसरं म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्र. ती पकडली कशी गेली त्याचं कारण ठरलं तिचा आवाज, रुबाब. शिकाऊ अधिकारी असताना खासगी ऑडी कारवर लाल निळा दिवा लावणं तिला भोवलं. पण जेव्हा तिची फाईल उघडली तेव्हा तिनं आपण दृष्टीहीन आणि मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र सादर केलं होतं. दिल्लीच्या एम्स रुग्णालयानं तिला 6 वेळा तपासणीसाठी बोलावलं, पण प्रत्येक वेळी तिनं काहीतरी कारण सांगून जाणं टाळलं. तिनं सिस्टीमशी असा लपंडाव खेळला जो आज राज्यातील अनेक बोगस कर्मचारी खेळत आहेत.
तुकाराम मुंढे आज जे सर्जिकल स्ट्राईक करत आहेत त्यांचा मुख्य उद्देश हाच की पुन्हा एखादी पूजा खेडकर तयार होऊ नये. कारण जेव्हा एक बोगस व्यक्ती खुर्चीवर बसते तेव्हा ती एका खऱ्या गरजू दिव्यांगांचा हक्कच नाही तर या देशाचा विश्वासही मारते. IAS पदापर्यंत गेलेली व्यक्ती जेव्हा आपल्या दिव्यांग तत्वाच्या नावावरून वादात अडकते तेव्हा सामान्य माणसाचा प्रशासनावर विश्वास डळमळीत होतो. हे फक्त एका व्यक्तीचं उदाहरण नाही तर हे एक त्या रोगाचं लक्षण आहे जो आपल्या सिस्टीममध्ये खोलवर रुजला गेला आहे. तुकाराम मुंढे नेमका हाच रोग मुळापासून उपटून काढण्याच्या तयारीत आहेत. भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी मुंढे यांनी एक ब्रह्मास्त्र बाहेर काढलं आहे. राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी आणि पारदर्शकतेसाठी धाडसी निर्णय घेतले आहेत. पूर्वी एका जिल्ह्याच्या डॉक्टरांनी दिलेले प्रमाणपत्र दुसऱ्या जिल्ह्यात तपासायची सोय नव्हती. याचाच फायदा घेऊन अनेक बोगस उमेदवार वेगवेगळ्या हॉस्पिटलमधून सोयीनुसार सर्टिफिकेट काढून घेत होते. पण आता युनिक डिस्पोजेबल ID म्हणजेच जेवढी ID आधारशी लिंक असणार आहे, आता फक्त डॉक्टरांचं सर्टिफिकेट चालणार नाही तर तुमच्याकडे आधारशी लिंक असलेलं एवढी ID कार्डच हवं. त्यामुळे एकाच माणसाला 2 ठिकाणी लाभ घेता येणार नाही. सिस्टीममध्ये तुमची पूर्ण मेडिकल हिस्ट्री एका क्लिकवर समोर येते. मुंढे यांनी हे अनिवार्य केल्यामुळे आता त्या एक डॉक्टरचे दुकानही बंद होणार आहेत जे पैशांसाठी अपंगत्वाचे खोटे टक्के वाढवून देत होते. आता प्रत्येक चाचणीचे रेकॉर्ड ऑनलाईन असेल म्हणजेच भ्रष्टाचार करायला जागाच उरलेली नाही. सर्व विभागांना आदेश दिलेत की 3 महिन्यात सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करा. जर बोगस लोक बाहेर काढले तर खऱ्या पात्र दिव्यांग उमेदवारांसाठी हजारो जागा रिक्त होतील. ज्यांनी बोगसगिरी केली त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आणि त्यांच्याकडून आजवर घेतलेल्या पगाराची आणि सवलतीची वसुली व्याजासकट केली जाणार आहे. 28 फेब्रुवारी 2016 पर्यंत ज्या संस्था ऑनलाईन नोंदणी करणार नाहीत त्या कलम 37 अन्वये कारवाई करून कायमच्या बंद केल्या जातील. म्हणजे कागदोपत्री सेवा देणाऱ्यांचे दिवस आता भरले आहेत असं दिसून येत आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आता दिव्यांग कल्याण आयुक्तांना दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम 15 ते 20 नुसार महत्त्वाचे न्यायालयीन अधिकार दिले असून ते कोणालाही समन्स पाठवून उपस्थित राहायला सांगू शकतात. आदेशांचे पालन न केल्यास अधिनियम 1965च्या कलम 188 नुसार कारवाई देखील केली जाऊ शकते. त्यात दोषींना दंड ठोठावला जाऊ शकतो. प्रत्येक स्वायत्त संस्था, महामंडळ आणि मंत्रालय विभागानं त्यांच्याकडील दिव्यांग कर्मचाऱ्यांची माहिती 1 जानेवारीला संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय विभागाला त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोषी आढळल्यास 5 वर्षापर्यंत जेलची हवा देखील खावी लागू शकते. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की एक अधिकारी काय बदलणार, पण जेव्हा नियमांची कठोर अंमलबजावणी होते तेव्हा बोगस संस्थांचे दुकान बंद होऊन खऱ्या गरजूला त्याचा हक्क कमी मिळतो. माजी मंत्री बच्चू कडू यांनी जरी मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली असली तरी एक गोष्ट मान्य करावी लागेल. प्रशासनातील ही साफसफाई गरजेची होती. ही लढाई एका व्यक्तीची नाही तर त्या प्रत्येक दिव्यांग तरुणाची आहे जो डोळ्यात स्वप्न घेऊन आरक्षणाच्या रांगेत उभा आहे. या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सुदैवाने म्हणा किंवा सरकारच्या निर्णयाने, पण तुकाराम मुंढे सारखा खमक्या अधिकारी पहिल्यांदाच या विभागाला भेटला आहे. माहिती कशी वाटली? माहिती आवडल्यास शेअर जरूर करा आणि नेमका मुद्दा काय ला सबस्क्राइब करा.